पाहताय महाराष्ट्रातील सर्वात जलद न्यूज नेटवर्क महाराष्ट्र पोलीस न्यूज 24। मयूर वनगे हल्ला प्रकरण, आरोपींना अटक कधी? सामाजिक कार्यकर्त्यांचा संतप्त सवाल। पेण तालुक्यात सामाजिक कार्यकर्ते मयूर वनगे यांच्यावर झालेल्या कथित जीवघेण्या हल्ल्यानंतर परिसरात संतापाची लाट उसळली असून आरोपींना तातडीने अटक करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे। या प्रकरणी मयूर वनगे यांच्या पत्नी नीना वनगे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक SP यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली आहे। तक्रारीत त्यांनी आरोप केला आहे की त्यांच्या पतीसह संपूर्ण कुटुंबाला संपवण्याचा कट रचण्यात आला होता। नीना वनगे यांनी तक्रारीत म्हटले आहे की काही महिन्यापूर्वी मंगेश दळवी आणि त्याच्या साथीदारांनी त्यांच्या घरावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र गावकऱ्यांच्या मदतीमुळे तो प्रयत्न हाणून पाडण्यात आला। त्याचाच राग मनात ठेवून आता त्यांच्या पतीवर जीवघेणा हल्ला करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केलाय। या प्रकरणात संबंधित आरोपींना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी पोलीस प्रशासनाकडे केली आहे। दरम्यान या घटनेमुळे पेण तालुक्यातील सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आरोपींना लवकरात लवकर जेरबंद करावे अशी मागणी विविध स्तरांतून केली जात आहे। काय आज तुमच्या नवऱ्याची परिस्थिती आहे? त्यांच्यावर जो हल्ला झाला होता कशा पद्धतीने झाला होता? माझ्या नवऱ्यावर त्यांनी जीवेमार आणला केलाय। रात्रीचे 9 साडेनऊ वाजलेले आमच्या फार्म हाऊसवर त्यांनी ते पाटमोरे बसलेले असताना त्यांच्यावर 4-5 जणांनी पिस्तूल तलवारी वगैरे घेऊन सगळा हल्ला केलेला आहे आणि त्यांना जीवे मारण्याची धमकी पण दिलेली आहे आणि त्यांना रक्तबंबाळ केलं आहे। माझ्या नवऱ्याची परिस्थिती आता खूप बिकट आहे आणि मारेकरी मंगेश दळवी होते आणि त्याचे 4 भावंड होते आणि त्याच्या अगोदर पण 1-2 महिन्यापूर्वी माझ्या नवऱ्यावर हल्ला केलेला आहे। आमच्या कांबार्लीच्या घरी जाऊन त्यांनी 150-200 लोक घेऊन आलेला आणि माझ्या नवऱ्यावर पण तेव्हा पण मारायची त्यांनी हे केलेली, पण गावकऱ्यांनी हे करून त्यांना परत परतीवर गेले ते, त्याच्यामुळे ते पाटमोरे झाले। पण त्यावेळेस पण ते त्याच ह्याच्याने आलेले, त्यावेळेस पण हत्यारं घेऊनच आलेले ते माराच्या उद्देशाने। पण ही तिसरी वेळ आहे। आता आम्ही कोण गप्प नाही बसू शकत। पोलीस अधिकाऱ्यांनी माझ्या नवऱ्यासाठी काहीतरी करावं ही माझी अपेक्षा आहे। काय परिस्थिती आहे? तुम्ही त्यांचे मेवणे आहात मयूरचे, काय परिस्थिती नेमकी होती? ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवशी मी पेणमध्ये होतो, माझा मित्र आणि मी, आणि मला गावातून फोन आला की काहीतरी फार्म हाऊसवर काहीतरी मयूरला मारझोड चालली। त्याच वेळेस मी तिथून निघालो माझ्या मित्राची रिक्षा घेऊन। नंतर मी माझ्या भावाला फोन केला, तो मला पेणलाच होता, मग त्याची गाडी घेऊन बोललो आम्ही पहिले मयूर वनगे यांना बघायला गेलो। बघितलं तर हा रक्ताच्या थारोळ्यात पडला होता बेशुद्ध। त्याच्यानंतर आम्ही त्याला उचलण्याचा प्रयत्न केला, पण मार एवढा लागलेला त्याला कुठेही, म्हणजे सगळा रक्ताने पूर्ण ह्याचा शरीर माखलेला होता। आम्ही त्याला कसं आणि पोलीस स्टेशनला इंटिमेशन दिलेली, पोलीसची गाडीसुद्धा आमच्या मागे आली, पण तिथं आम्हाला आरोपी काय हे मंगेश दळवी आणि त्याचे 3 भाऊ हे काय बघायला नाही मिळाले। पण आम्ही तिथं गेल्यानंतर मयूर वनगेला थोडंसं पाणी मारून त्याला शुद्धीवर आणला। तर मला अशी घटना झाली की मंगेश दळवी आणि यांनी सगळ्यांनी मारझोड केलेली आहे जाम प्रमाणात, त्या लोखंडी रॉडनी बंदूक वगैरे लावली। आम्ही तात्काळ पोलीस स्टेशनला पण ही खबर दिली आणि सरकारी दवाखान्यामध्ये गेल्यानंतर त्याला उपचारासाठी नेला, प्रथम उपचारासाठी। त्यांनी सांगितलं की इथं काय इलाज होणार नाही, तुम्ही म्हात्रे हॉस्पिटल किंवा इतर हॉस्पिटलला न्या। त्याप्रमाणे आम्ही रात्री त्याला जवळजवळ 11च्या सुमारास नेला असेल, म्हणजे म्हात्रे हॉस्पिटलला नेला। तिथेसुद्धा डॉक्टरांनी उपचार करण्याचा, पण मार जास्त असल्यामुळं त्यांनीसुद्धा सांगितलं आत्ता मी ॲडमिट करून घेतो, पण उद्या बघू आपण काय ते। पण त्याच्या पोटातनं किंवा रक्ताची एक उलटी झालेली त्याला गाडीमध्येच। आम्ही विचार केला दुसऱ्या दिवशी की त्यांनी सांगितलं इथं काय उपचार नाही होणार आणि मशीन पण त्यांची बंद पडलेली आहे, डॉक्टर नव्हते, हाडांचे डॉक्टर। याच्या अगोदर पण काहीतरी हल्ला झाला होता असं? याच्या अगोदरसुद्धा मयूर वनगे यांना जवळजवळ 100-150 लोकांचा जमाव करून त्याच्या घरावरती हल्ला करण्याचा प्रयत्न केलेला, पण सुज्ञ नागरिकांच्या यांनी त्याचा प्रयत्न फसला किंवा तो मागे गेला। त्यावेळेससुद्धा आम्हीच त्याच्या पुढे होतो, घरामध्ये होतो। हल्ला करायला आला तर आम्ही बोललो पोलीस स्टेशन, पण त्याची खबर पण पोलीस स्टेशनला दिली होती। आणि माझ्या बाबतीतला प्रसंग सांगायचा तर 12 जूनला मी ग्रामसभेमध्ये होतो, त्यावेळेस मी फक्त अधिकाऱ्यांना म्हटलं होतं की साहेब जरा मोठ्याने बोला। त्याचा राग त्यांनी मनात धरून मला आई बहिणींना शिवी दिली,
मग तुला बाहेर जाऊन बघतो मी असं, आणि माझ्यावर बूट त्याची चप्पल मारण्याचा प्रयत्न केला. मी सुद्धा ही सुद्धा कंप्लेंट माझी 12 जूनची आहे, ती पोलीस स्टेशनला आहे. तर असे अनेक गुन्हे त्याच्यावरती आहेत. त्याला तात्काळ मला SP मॅडमला, जिल्ह्याच्या SP मॅडमला विनंती आहे की याची दहशत कमी करण्यासाठी ह्याला तात्काळ अटक करून याला याच्यावर याच्यासारखी गंभीर गुन्हे लावायला पाहिजे. कारण याची दहशत एवढी त्या भागात आहे की माणसंसुद्धा साक्ष द्यायला कोणी येणार नाही, एवढी दहशत या आरोपीची आहे. तरी प्रशासनाने लोकांना भयभीत होताना किंवा त्यांचा भय काढून अशा आरोपींना जर शासन केलं तर नक्कीच तिथली पूर्व विभागातली लोक मोकळा श्वास घेतील असं मला वाटते. महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 साठी रायगड जिल्हा उपसंपादक संजय गायकवाड.